राळेगाव परिसरातील कथित बेपत्ता मुलींच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं असताना आता आमदार यांनी भाजपाला घरचा अहेर दिलाय। भाजप जिल्हा अध्यक्षांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी आदिवासी समाजाचा अपमान झाल्याची भावना व्यक्त केली आहे। ज्या आदिवासी मुलींच्या संदर्भात ज्या 34 मुलींना पळून नेलं किंवा त्या 34 मुलींची विक्री झाली किंवा त्या 34 मुलींवर अन्याय झाला, अत्याचार झाला, अशा प्रकारचं जे काही विधारक प्रचार प्रसार माध्यमातून झालेलं आहे ते अतिशय दुर्दैवी आणि चुकीचं आहे हे मला आवर्जून सांगणे या ठिकाणी वाटतंय। कारण हा आदिवासी मुलींचा अवमान नाही, हा संपूर्ण आदिवासी समाजाचा आहे। त्यामुळे आदिवासीची कुठलीही मुलगी त्या ठिकाणी विकल्या गेली नाही, पळून गेली नाही किंवा कुठल्याच प्रकारची घटना घडली नाही, अशा सविस्तर चर्चा मी सन्मान्य एसपी साहेबांसोबत माननीय कुमार चिंतासोबत चर्चा केली। त्या चर्चेमध्ये मला निदर्शनात आलं की जी काही व्हिडिओ क्लिप आली ते व्हिडिओ क्लिप कुठली आहे, कसं आहे, ते एक व्यक्ती आहे, ते ठरलेले व्यक्ती आहे, त्याचे ते बॉयफ्रेंड आहे हेच लक्षात आलं। आणि त्याच्यानंतर ज्या घटना दाखवलेल्या आहेत या 2 वर्षांमध्ये 2025 ते 2026 पर्यंत एकूण 63 घटना झाल्या। त्या 63 घटनांपैकी केवळ 3 घटना व्हेरीफाय व्हायच्या आहे, बाकी सगळ्या झालेल्या आहे। आणि दुसरी गोष्ट, ज्या घटना या 2 दिवसामध्ये ज्या मुलींच्या संदर्भात किंवा ज्या यवतमाळ जिल्ह्यातल्या आदिवासी मुलींच्या संदर्भात जी बातमी चालली ती अतिशय चुकीची आहे। जेवढ्याही घटना मी चेक केल्या त्या पोलीस स्टेशन एसपी ऑफिसकडे बसून, त्यामध्ये एकही आदिवासीची मुलगी नाही, एकमेव आदिवासीची मुलगी होती। ती मुलगी वयानं कमी होती आणि त्यांना लग्न करायचं होतं आणि ती लग्न करण्यासाठी तयार होते, नातेवाईकही होते आणि हे होते, परंतु ते त्यांचं काहीतरी डिस्प्यूट वातावरण झालं किंवा त्या ठिकाणी वयाचा काहीतरी प्रॉब्लेम आला आणि एवढीच एक घटना जर आदिवासी समाजाची जर सोडली तर दुसरी कुठलीही घटना या 2 वर्षामध्ये आदिवासी मुलींच्या संदर्भात किंवा आदिवासींच्या संदर्भात झाली नाही। अशा प्रकारचं स्पष्टीकरण सन्माननीय कुमार चिंता अधीक्षक यवतमाळ यांनी मला दिलं। त्यामुळे अशा प्रकारच्या अपप्रचाराला बळी पडू नये अशा प्रकारची विनंती मी एक आदिवासीचा आमदार म्हणून या ठिकाणी विनंती करतो।